तुमच्या वडिलोपार्जित जमिनीचा व्यवहार तुमच्या नकळत झालाय का? आणि अचानक सातबारा उतार्यावर दुसऱ्याच कोणाचं तरी नाव दिसतंय. अशा फसवणुकीत फक्त सातबारावरून नाव कमी करणं ते पुरेसं नाही. एक छोटीशी चूक तुमच्या हक्काची जमीन कायमची हिरावून घेऊ शकते. मग या चक्रव्यूहातनं बाहेर कसं पडायचं? महसूल न्यायालय आणि दिवाणी न्यायालय यातला नेमका फरक काय आहे? आणि 3 वर्षांच्या आत दावा दाखल नाही केला तर काय होतं? आज आपण याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं पाहणार आहोत. बनावट खरेदी खत रद्द करण्याची अचूक कायदेशीर प्रक्रिया काय आहे हे सविस्तर बघूया. चला तर मग कायद्याचं आणि तुमच्या फायद्याचं बोलूया. आणि हो, अशीच उपयुक्त माहिती तुम्हाला नेहमी हवी असेल तर आपला महसूलशाही चॅनल लगेच सबस्क्राईब करा. हा भाग शेवटपर्यंत नक्की बघा, कारण पुढे आम्ही तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची स्टेप बाय स्टेप चेकलिस्ट देणार आहोत, जी तुम्हाला तुमची जमीन वाचवण्यासाठी खूप उपयोगी पडेल. नमस्कार, महसूलशाहीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. नमस्कार. आजचा विषय खरं सांगायचं तर खूप गंभीर आणि तितकाच महत्त्वाचा आहे. मागच्या भागावर अनेक प्रेक्षकांनी कमेंट्समध्ये विचारलं होतं की गावात एकत्र कुटुंबाची जमीन असते, वाटणी झालेली नसते आणि कुटुंबातलाच एखादा सदस्य म्हणजे अगदी सख्खा भाऊ किंवा चुलता परस्पर ती विकून टाकतो. आणि हे जेव्हा अनेक वर्षांनी कळतं तेव्हा सामान्य माणसाने नेमकं काय करायचं, सुरुवात कुठून करायची, म्हणजे डोकंच चालत नाही अशा वेळी. अगदी बरोबर. हा प्रश्न खूप लोकांच्या मनात असतो आणि ही परिस्थिती दुर्दैवाने अनेकांवर ओढवते. जेव्हा असं काही आपल्या लक्षात येतं तेव्हा सगळ्यात आधी 2 कागदपत्र आपल्या डोळ्यासमोर येतात. कोणती 2? पहिलं म्हणजे आपल्या जमिनीच्या 7/12 उतार्यावर त्या खरेदीदाराचं नाव आलेलं दिसतं आणि दुसरं म्हणजे दुय्यम निबंध कार्यालयात त्याच्या नावावर झालेलं खरेदी खत. अच्छा. म्हणजे आता आपल्याला एकाच वेळी 2 ठिकाणी लढावं लागणार आहे. एकाच म्यानात 2 तलवारी ठेवता येत नाहीत, पण इथे आपल्याला 2 वेगवेगळ्या लढाया एकाच वेळी लढाव्या लागतात. अच्छा, म्हणजे 2 वेगवेगळ्या लढाया. हे जरा सोपं करून सांगा ना. म्हणजे बहुतेक लोकांना असं वाटतं की 7/12वरचं नाव कमी केलं की झालं काम, 7/12 कोरा झाला की जमीन परत मिळाली, असाच एक समज असतो ना. नाही. आणि इथेच तर सगळ्यात मोठी गफलत होते. सविस्तर बघूया. 7/12वर खरेदीदाराचं नाव येणं म्हणजे फक्त एक महसुली नोंद होणं. फक्त नोंद? हो. ही नोंद कमी करण्यासाठी आपल्याला महसूल न्यायालयात म्हणजे प्रांत किंवा तहसीलदारांकडे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966च्या कलम 247 नुसार RTS अपील दाखल करावं लागतं. पण इथे एक गोष्ट लक्षात घ्या, आणि हा एक क्विक फॅक्ट आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या अनेक निकालांनुसार 7/12 उतारा हा मालकी हक्काचा अंतिम पुरावा नाही. तो फक्त जमिनीचा ताबा कोणाकडे आहे हे दाखवतो. अरे वा. सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी, भूसंपादनाचा मोबदला घेण्यासाठी किंवा जमीन मोजणीसाठीचा तो एक महसुली पुरावा आहे, मालकी हक्काचा नाही. ही तर खूपच महत्वाची माहिती दिलीत. म्हणजे 7/12वरून नाव कमी करून आपण फक्त त्यांचे महसुली लाभ थांबवू शकतो, पण त्याने जमिनीची मालकी काही परत मिळत नाही. अगदी बरोबर. मग ती मालकी परत मिळवण्यासाठी दिवाणी न्यायालय आणि खरेदी खत रद्द करण्याचा काय प्रकार आहे, त्याची गरज का लागते? माझ्या अनुभवातून सांगतो, खरी लढाई ही मालकी हक्काची म्हणजे टायटलची असते. जेव्हा एखादा खरेदी खत दुय्यम निबंधकाकडे नोंदणीकृत होतं, रजिस्टर होतं, हो, तेव्हा भारतीय नोंदणी कायदा 1908 नुसार त्या खरेदीदाराचा जमिनीवर कायदेशीर मालकी हक्क तयार होतो. आणि हा नोंदणीकृत दस्तऐवज आणि त्यातून निर्माण झालेला मालकी हक्क रद्द करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त दिवाणी न्यायालयाला म्हणजे सिव्हिल कोर्टाला आहे. फक्त दिवाणी न्यायालयाला? हो. महसूल न्यायालयाला नोंदणीकृत दस्तऐवज रद्द करण्याचा अधिकारच नाहीये. पण सर, इथे एक मोठा गैरसमज आहे जो तुम्ही आत्ता सांगितलात. अनेकांना वाटतं की फक्त महसूल न्यायालयात केस जिंकली, 7/12 कोरा झाला की जमीन परत मिळाली. लोक दिवाणी न्यायालयात जायला का टाळाटाळ करतात, याबद्दल तुमच्याकडे काय निरीक्षण आहे? अगदी बरोबर. हाच तो गैरसमज आहे जो अनेकांना महागात पडला आहे. याला मी एक मिथ बस्टर म्हणेन. अच्छा. लोकांना वाटतं की दिवाणी न्यायालयात जायचं म्हणजे मोठा खर्च, कोर्ट फी स्टॅम्प भरावा लागतो, वकील लावावा लागतो आणि खूप वेळ जातो. हा खर्च आणि वेळ वाचवण्याच्या नादात ते हक्काची जमीन गमावून बसतात. अरे रे. कारण जरी 7/12वरून नाव कमी झालं तरी जोपर्यंत दिवाणी न्यायालय खरेदी खत रद्द करत नाही तोपर्यंत त्या खरेदीदाराचा मालकी हक्क जिवंत राहतो. ही अशी गोष्ट आहे की तुम्ही फक्त झाडाच्या फांद्या तोडता पण त्याचं मूळ तसं जमिनीत घट्ट राहतं. वा.
काय उदाहरण दिले. आणि ते मूळ उपटल्याशिवाय झाड पुन्हा उगवणारच. म्हणजे थोडक्यात आपण एकाच शत्रूशी 2 वेगवेगळ्या शस्त्रांनी लढतोय. एक शस्त्र तात्पुरतं संरक्षण देतं तर दुसरं शस्त्र शत्रूला कायमचं संपवतं. पण सर, ही दोन्ही न्यायालयात एकाच वेळी केस चालवणं खूप खर्चिक आणि वेळखाऊ नाही का? सामान्य माणसाला हे परवडणार कसं? प्रश्न एकदम योग्य आहे. हो, खर्च येतो, वेळही लागतो. पण विचार करा, आपल्या वडिलोपार्जित जमिनीची किंमत त्या खर्चापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. माझ्याकडे एक केस आली होती, ती ऐकली त्याचं गांभीर्य लक्षात येईल. सांगा ना. एका गावात 2 भाऊ होते. धाकट्या भावाने मोठ्याच्या नकळत बनावट सह्या करून जमिनीचा तुकडा विकला. मोठ्या भावाला कळाल्यावर त्याने तहसीलदाराकडे अपील केलं. वर्षभरात केस जिंकली. सातबारावरून खरेदीदाराचं नाव कमी झालं. मग तर झालं काम. गावात पेढे वाटले, मोठा उत्सव साजरा केला, पण त्याने दिवाणी न्यायालयात काही दाद मागितली नाही. अच्छा, मग पुढे काय झालं? 5 वर्ष शांततेत गेली. 5 वर्षानंतर त्या खरेदीदाराने दिवाणी न्यायालयाचा आदेश आणला. काय सांगताय? हो, खरेदी खत तर रद्दच झालंच नव्हतं. त्या खरेदी खताच्या आधारावर त्याने ताबा मिळवण्यासाठी दावा जिंकला होता. एका सकाळी पोलीस बंदोबस्तात तो माणूस आला आणि त्याने त्या मोठ्या भावाला जमिनीतून बाहेर काढलं. बापरे. विचार करा, जी जमीन आपली आहे असं समजून तो 5 वर्ष कसत होता, ती एका क्षणात परकी झाली. तो दिवस ते कुटुंब विसरू शकत नाही. फक्त काही हजार रुपयांची कोर्ट फी वाचवण्यासाठी त्यांनी लाखो रुपयांची जमीन गमावली. अरे देवा, हे ऐकूनच अंगावर काटा आला. म्हणजे नकळतपणे न्याय मागण्याची पहिली पायरीच तुमच्या विरोधात जाऊ शकते. हे खूपच अनपेक्षित आहे. पण सर, त्या मोठ्या भावाला नंतर म्हणजे 5 वर्षांनी दिवाणी न्यायालयात जाता आलं नाही का? अडला हरी गाढवाचे पाय धरी म्हणतात तसं. नंतर जाग आल्यावर काहीच करता येत नाही का? खूप छान आणि कळीचा प्रश्न विचारलात. इथेच तर सगळा कायदेशीर खेळ आहे. खरेदी खत रद्द करण्यासाठी मुदतीचा कायदा म्हणजे लिमिटेशन ॲक्ट 1963 लागू होतो. या कायद्याच्या कलम 58 नुसार तुम्हाला व्यवहार झाल्याचं ज्या दिवशी कळलं, ज्याला कायद्याच्या भाषेत डेट ऑफ नॉलेज म्हणतात. कळल्याची तारीख. हो, त्या तारखेपासून फक्त 3 वर्षांच्या आत तुम्हाला दिवाणी न्यायालयात दावा दाखल करावा लागतो. फक्त 3 वर्ष? हो, आणि इथे दुसरा क्विक फॅक्ट सांगतो. तुम्ही जेव्हा महसूल न्यायालयात अपील दाखल करता तेव्हा त्या अर्जात तुम्ही लिहिता की मला आज या तारखेला या बनावट व्यवहाराबद्दल कळलं. अच्छा. म्हणजे तुम्ही स्वतःच सरकार दरबारी तुमची डेट ऑफ नॉलेज रेकॉर्डवर आणता. तिथूनच त्या 3 वर्षांचा कालावधी मोजला जातो. अरे बापरे. जर तुम्ही या वेळेत दिवाणी न्यायालयात गेला नाहीत तर न्यायालय तुमचा दावा मुदतबाह्य म्हणजे टाइम बार ठरवून पहिल्याच सुनावणीत फेटाळून लावतं. मग तुम्ही कितीही खरे असा, तुमचं म्हणणं ऐकून घेतलं जात नाही. कायदा झोपलेल्या माणसाला मदत करत नाही, तो जागृत माणसालाच मदत करतो. परिदेवा, म्हणजे एक पाऊल दुसऱ्या पावलासाठी अडचण निर्माण करू शकतं. हे तर पुढे पाठ आणि मागे सपाट असं झालं. अगदी. मग यावर अचूक आणि सुरक्षित उपाय काय? या चुका टाळण्यासाठी काय करायला हवं? तुम्ही आमच्या महसूलशाहीच्या प्रेक्षकांसाठी एक सोपी स्टेप बाय स्टेप चेकलिस्ट देऊ शकाल का, जेणेकरून त्यांची अशी फसवणूक होणार नाही? हो, नक्कीच. ही प्रक्रिया लक्षात ठेवली ना तर पुढे अडचण येणार नाही. पहिली पायरी, कागदपत्रे गोळा करा. फसवणूक झाल्याचे कळताच अजिबात वेळ न घालवता तात्काळ तुमच्या जमिनीचा अद्ययावत सातबारा उतारा आणि ज्या खरेदी खताला आव्हान द्यायचं आहे त्याची दुय्यम निबंधक कार्यालयातून प्रमाणित प्रत म्हणजे सर्टिफाईड कॉपी काढा. ठीक आहे, ही झाली पहिली पायरी. दुसरी पायरी, एकाच वेळी तयारी करा. एकाच वेळी महसुली आणि दिवाणी अशा दोन्ही प्रकारच्या दाव्यांची तयारी सुरू करा. यासाठी अशा वकिलाचा सल्ला घ्या ज्यांना महसुली आणि दिवाणी दोन्ही कायद्यांची चांगली माहिती आहे. म्हणजे दोन्ही बाजूंचा विचार करणारा तज्ज्ञ हवा. बरोबर. तिसरी पायरी, दोन्ही दावे दाखल करा. एकाच वेळी महसूल न्यायालयात सातबारावरील नोंदीला आव्हान देणारं आरटीएस अपील आणि दिवाणी न्यायालयात खरेदी खत रद्द करण्यासाठी रद्दीकरणाचा दावा दाखल करा. आणि चौथी पायरी? चौथी आणि सर्वात महत्त्वाची पायरी, समांतर पाठपुरावा करा. दोन्ही दावे एकाच वेळी चालवा. एका केसच्या निकालाची वाट पाहत दुसऱ्या केसकडे दुर्लक्ष करण्याची चूक अजिबात करू नका. ही चूक महागात पडू शकते. वाह, जबरदस्त. ही चेकलिस्ट तर खूपच उपयोगी आहे. हे लक्षात ठेवलं तर पुढे मोठा फायदा होईल. म्हणजे दोन्ही आघाड्यांवर एकाच वेळी एकाच ताकदीने लढायचं. तुमच्या गावात अशी समस्या आहे का? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आज आपण एक अत्यंत महत्त्वाचा विषय समजून घेतला,
बनावट खरेदी खत झाल्यास फक्त महसूल न्यायालयात जाऊन चालणार नाही, नाही चालणार. तर दिवाणी न्यायालयात जाऊन ते खरेदी खत रद्द करणं अत्यंत आवश्यक आहे. 7/12वरील नोंद आणि मालकी हक्क यात मोठा फरक आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे व्यवहार कळल्यापासून 3 वर्षांच्या आत दोन्ही दावे दाखल करणं बंधनकारक आहे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, सरकार कायदे आणि योजना आणते, पण खरी ताकद तुमच्या हक्कासाठी जागरूक राहण्यात आहे. योग्य वेळी उचललेलं एक योग्य कायदेशीर पाऊल तुमची पिढ्यानपिढ्यांची संपत्ती वाचू शकतं. त्यामुळे सावध रहा आणि जागरूक रहा. तुम्हाला महसूल आणि कायद्यांबद्दल अशी सोप्या भाषेत माहिती हवी आहे का? मग आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल तुमच्यासाठीच आहे. लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला अजून कोणत्या विषयावर माहिती हवी आहे हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. अधिक माहितीसाठी आणि थेट संपर्कात राहण्यासाठी तुम्ही आमच्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील होऊ शकता. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना, नातेवाईकांना आणि गावातल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा. तुमची एक छोटीशी मदत कोणाचं तरी मोठं नुकसान टाळू शकते. व्हिडिओ आठवणीने इतरांनाही जरूर शेअर करा, कारण महसूलशाही म्हणजे ज्ञानाची मोफत नदी जी प्रत्येक गरजू व्यक्तीपर्यंत पोहोचली पाहिजे. अगदी. आणि आम्हाला विश्वास आहे की ज्ञान हा प्रत्येकाचा हक्क आहे. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.